जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनी विठ्ठली आवडी मनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा पुढे या पुढे या पुढे या सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवी वार सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय शरणागत झालो दिले शरणागत झालो तेने मी पणा मुकलो तेने मी पणा मुकलो शरणागत झालो शरणागत झालो तेने मी पणा मुकलो तेने मी पणा मुकलो आता दिल्याची वाट आता दिल्याची वाट पाहू नाही खटपट पाहू नाही खटपट लगे उचित लगे उचित काही पहावे संचित काही पहावे संचित आता दिल्याची वाट पाहू नाही खटपट पाहू नाही खटपट तुका म्हणे सेवा तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा माने तैसी करू देवा
जैसी करू देवा माने जैसी करू देवा जैसी करू देवा माने जैसी करू देवा माने जैसी करू देवा माने जैसी करू देवा आता दिल्याची सवाट दिल्याची सवाट आता दिल्याची सवाट पाहू नाही खटपट 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 गोपाल कुमारी 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 शरणागत
गुळ आणि गुळ कुठलं तरी चढलंय बघा. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ देहनिवासी जगदवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला असून या अभंगातून महाराजांनी प्रातिभ अनुभूतीपूर्वक परमार्थाची पूर्ती झाल्यानंतर आलेलं वर्तमानकाली जीवन या अभंगातून व्यक्त केलेलं आहे. काय सांगतात ते? शरणागत झालो तेने मीपणा मुकलो. शरणागत झालो तेने मीपणा मुकलो. आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट. न लगे उचित काही पहावे संचित.
आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. तुका म्हणे सेवा, तुका म्हणे सेवा, माने तैसी करू देवा. तुका म्हणे सेवा, माने तैसी करू देवा. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, हो तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम. सांद्र नीलाभधामम जगननिहितपाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं. सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. मजरदयी सद्गुरु जैने तारिलो हा संसार पुरु. म्हणून विशेष त्यादुरु विवेकावरी. प्रथमतः पांडुरंगाला वंदन करून, संत श्रेष्ठ गुरुजनांना वंदन करून, तुम्हा सर्व श्रोत्यांना, साथीदारांना, माता भगिनीला, वडीलधाऱ्या मंडळींना, ह्या सर्वच आले. पकवाजवादक आले, टाळकरी आले, माळकरी सगळे आले, श्रोते आले, लहान आले, थोर आले, सगळ्यांना प्रणिपात दंडवत करून ही कथा करायची आहे. आपल्याला कथेचं प्रवृत्तीनिमित्त माहिती आहे. जळोजी मळोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सालाबादप्रमाणे चाललेला जो नामयज्ञ आहे, हा उत्सव आहे. त्यात आजची कीर्तनाची सेवा माझ्या परमभाग्यानं वाटेला आलेली असून मगाशी प्रवचन महाराजांचं ऐकलं. थोडं शेवटच्या क्षणात 15 मिनटात आलो. सुंदर असं तिने चिंतन मांडलं. त्यानंतर या अभंगाचं चिंतन आपण यथामती करायचं आहे. तुम्ही आहे मी खेळीमेळी गदारोळी आनंदे. महाराज या अभंगात काय म्हणतात? शरणागत झालो तेने मीपणा मुकलो. मी देवाला शरण गेलो, त्यामुळे मीपणा गेला. म्हणजे काय माझा केला? अहंकार गेला. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. हे दुसरं पद आहे. याचा अन्वय जरा वेगळ्या पद्धतीने करायला होतो. आता दिल्याचीच वाट पाहो.
नाही खटपट. नाही खटपट. पाहू नाही खटपट नाही. आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट. नलगे उचित काही पहावे संचित. संचित बघायची आता गरज नाही. आणि मग काय करू? तुका म्हणे सेवा माने तैशी करू देवा. देवाला जी आवडती ती सेवा करू. असं एकंदरीत थोडक्यात या अभंगाचा भाव आहे. विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरिहर श्री ज्ञानदेव मनुष्य जन्मामध्ये नवे नवे सर्वांच्या ठिकाणी एक अशी अवस्था आहे महाराज. हे जग सगळं दिसतंय नाही. हे जग सगळं 100% खरं नाही आणि 100% खोटं नाही. ते एक श्लोक आहे, मला पाठ नाही. सत्यानुकृते मिथिले असं काहीतरी श्लोक आहे बाबा. मलाच काय आहे का पाठ? काहीतरी आहे ते माझ्या काय लक्षात येईना. सत्यानुकृते मिथिले असं काहीतरी आहे शब्द. असो, त्याचा भाव असा आहे. भाव सांगतोय मी. जग 100% खरं नाही, 100% खोटं नाही. आणि त्या 100% खरं नसणाऱ्या खोटं नसणाऱ्या जगतामध्ये तुम्ही आम्ही वावरतोय. वावरत असताना आमच्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये प्रवृत्ती आहे आणि निवृत्ती हे 2 भाग आहेत. मगाची प्रवचनात विचार झाला होता. वृत्ती ती जर वृत्ती महाराजांनी सांगितलं सुंदर अशी वृत्ती. ती वृत्ती जर वाईट दिशेला पडली तर ती वृत्तीच्या पाठीमागं बुद्धी जाते आणि काय होतं आहे? घोटाळा होऊन जातो. आणि ती अंतर्मुख झाली तर त्या 2 प्रकार आहेत. दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी असे 2 प्रकार आहेत. आपलं तुमचं आमचं जीवनसुद्धा त्या दोन्हीमध्ये कायम सगळं गुंतलेलंच आहे महाराज. प्रवृत्ती निवृत्ती, प्रवृत्ती निवृत्ती. चालताना आमची पाय उचलतो त्यावेळी निवृत्ती आहे आणि टेकतो त्यावेळी प्रवृत्ती आहे. उचलला की निवृत्ती, टेकलं की प्रवृत्ती. आता पकवाज वादक 2 जण आहेत. माझ्याकडे बघून पकवाज वाजवा. तुमच्या नादात वाजू नका. म्हणजे मला तुम्हाला ताल सांगता येईल. ज्यावेळी आघात करता त्यावेळी प्रवृत्ती आहे आणि वर उचलता त्यावेळी निवृत्ती आहे. मग हात उचलायच्या आधी वाजवा बघू. वाजवा जमते? नाही जमत. प्रवृत्ती निवृत्ती, प्रवृत्ती निवृत्ती. बोलताना सुद्धा आता मी जे बोलतोय शब्द बाहेर पडतात त्यावेळी ती काय आहे? प्रवृत्ती आहे. आणि थांबतोय त्यावेळी नक्कीनं निवृत्ती आहे. निवृत्ती आहे. मग हे कुठून निर्माण होते? अंतःकरण ज्यावेळी कार्यान्वित होते. आपलं अंतःकरण ज्यावेळी कार्यान्वित होतं आहे त्यावेळी त्याचं नाव आहे प्रवृत्ती. आणि ती वृत्ती सुरुवातला मनात नव्हती. आवडी जे वृत्ती क्रिटी आधी म्हणूनची वटी मग वाचा तिथे कराशी. बरोबर. मगाशी सुंदर त्यांनी सांगितलं ते प्रवचनामध्ये. मनातून बाहेर पडते म्हणून ते महाराजांनी एके ठिकाणी म्हटले. आता ते बरोबर आहे का चुकीचं आहे बघा. तुम्हाला मी प्रमाण त्या नाटाचं म्हणून दाखवतो. ह्याच्यातलं तुक्या बंधूंचं प्रमाण आहे. हरी मनोराजा एक देह पुरी आसे नांद तुझ्याशी दोघे नारे पुत्र पौत्र संपन्न भारे देणे कृपा केली आम्हावरी गा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा बापू महाराज म्हणा
पुत्र पौत्र मनमुनी आलो या देशात. बघा, मनुराजा एक देहपुरी. या देहामध्ये मनुराजा, या देहाचा राजा कोण? मनु. एकनाथ महाराजांचं भारुड एक आहे बघा. मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करेल नेमाचा, पाडील फाशी, मी आलो रायाचा जोशी होरा. ऐका दादानो, तसं ह्या देहरूपी गावचा पाटील कोण आहे? ह्याचा मालक कोण आहे? मनुराजा कोण आहे? मनुराजा एक देहपुरी. असे नांद तू, त्या ह्या देहात नांदतोय तो, आणि त्याला दोन नारी. त्या दोन नारी कुठल्या? प्रवृत्ती आणि निवृत्ती, ह्या दोन नारी. पुढं म्हणतात पुत्र पौत्र संपन्न भारी. म्हणजे काय? अनेक बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटे. प्रवृत्ती किती प्रकारची होईल आणि निवृत्ती किती प्रकारची होईल काय सांगता येत नाही. निवृत्ती एकदाच, एकच प्रकारे, पण प्रवृत्ती अनेक, प्रवृत्ती अनेक. आणि हे सगळं सारखं चालू असतंय महाराज आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये, सारखं चालू आहे ही प्रवृत्ती आणि निवृत्ती. त्याला महाराजांनी एका ठिकाणी म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग, उतरले चांग रसायन. काय म्हणतात? ही प्रवृत्ती आणि निवृत्ती ही आटायला पाहिजे. म्हणजे ते आपोआप आटेल काय? ती आटण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रयत्न पाहिजे. ते आटण्यासाठी प्रयत्न पाहिजे. प्रयत्न म्हणजेच काय पाहिजे? तिथं पुरुषार्थ पाहिजे. होय ना महाराज? पुरुषार्थ कशाला पडले? पुरुषार्थ तुम्ही मगाशी ती ओवी म्हटली होती, पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन या आपले हाती, रिगाला भक्तिपंथी जगात येतो. पुरुषार्थ कशाला म्हणायचं? पुरुषार्थ कशाला म्हणावं? पुरुषार्थ शब्दाची व्याख्या आहे, जे अनिष्ट पदार्थ आहे, जे वाईट आहे ते कळलंय आणि तात्काळ त्याचा त्याग करणे, याचं नाव आहे पुरुषार्थ. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे माहिती आहे का नाही? मग सोड, माहिती झाल्याबरोबर सुटायला पाहिजे, त्याचं नाव आहे पुरुषार्थ. दारू पिणाऱ्याला दारू पिणं वाईट आहे माहिती आहे का नाही? सोडतोय का? तरी बी पितोय, म्हणजे अजून त्याचा पुरुषार्थ सिद्ध होऊ शकत नाही. मग आता तुम्ही आम्ही इथं जमलेले, घरात झोपलेले नव्ह, इथं जमलेले. संसार कसा आहे? दुःखमुळं आहे माहिती आहे का नाही आम्हाला? मग सुटला आहे का? जोपर्यंत सुटलेला नाही तर आम्ही काय पुरुषार्थाच्या गप्पा मारणं काय खरं नाही. आम्ही भक्त म्हणणं बरोबर नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो घडलेलं. साखरे महाराजांनी सांगितलेलं. हे जोग महाराज आहेत ना, जोग महाराज प्रसिद्ध होऊन गेले ते. आळंदी म्हणजे सगळ्या क्षेत्रावर त्यांच्या संस्था आहेत, शिक्षण, वारकरी शिक्षण संस्था. जोग महाराज हे पूर्वाश्रमीचे पैलवान होते, फार मोठे पैलवान, हिंद केसरी म्हणा, भाऊभाऊ दोघंजण पैलवान. पुण्यात राहायचे. मग घडलेलं आहे पुण्या. मग त्यावेळी म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला, नाही 100 वर्षे झाली त्याला. त्यावेळी पुण्यामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी कसं माणसं रेड्याच्या पाठीवरनं पाणी आणायचे नाही, पकालीवरनं पाणी. आणि त्या 2 रेड्यांची टक्कर लागली आणि भर गर्दीत टक्कर लागली. हो, तर रेडं म्हटल्यानंतर ते मालक जरी असला तरी त्याला ओढून ऐकत नाहीत. ते मला त्याचा अनुभव आहे. तुम्ही म्हणजे कसं? तर आमचं का नाही पूर्वी रेड्याचं अवध होतं महाराज. बाप महाराज अवध होतं का नाही, बैल नव्हती, रेडं 2 होतं. बाबा नाम पाळत होतं काय.
आणि ते उन्हाळ्यात आमच्या तिथे काय झालं, ते आऊत मारून झालं. मला बाबा म्हणलं आता मी सगळं केलं, दिंड तेवढं मार रे, टोकणार रान तयार करूया, दिंड तेवढं मार. मी आपलं दिंड मारलं आणि ऊन झालेलं हो. आणि तिथं विहीर होती, डबरा होता पाण्याचा. ते ताण्यावलेलं रेडं का नाही, ते वडून मला दिंडासकट नेलं त्या ह्याच्याकडे, त्या डबऱ्याकडे. ओढतोय हाताला रक्त फुटले. खरं मला काय ते ऐकलं नाही, शेवटी सोडून दिलं मी असं. ते मालक जरी असला तर रेडं ऐकत. किती सांगितलं, किती ओढून धरलं, दाबून धरलं तर ऐकत नाही. त्याचं काय नाव? रेडा. असे त्या रेड्यांची टक्कर लागली. आणि टक्कर लागल्यानंतर काय झालं, त्या गर्दीत म्हणजे माणसाची चेंगराचेंगरी व्हायला सगळी. पुण्याच्या ठिकाणी सारख्या तिथं हे पैलवान होते, जोग महाराज. शेवटी लोकांनी तक्रार केली, पोलीस आले त्यावेळी. आणि त्या रेड्यानं, त्यातल्या एका रेड्याला गोळी घालून मारायचं ठरलं. आता गोळी घालून मारलं म्हटल्यानंतर ह्या दोघा भावाभावांना कळलं, हे गेले पुढं. थांबा म्हणले, मारू नका म्हटले. आणि जो जास्त खवाट रेडा होता त्या रेड्याला जोग महाराजांनी त्याच्या शिंगाला धरलं. दुसऱ्या रेड्याला त्यांच्या भावानं धरलं. आणि ते टक्कर सोडून त्या रेड्याला शिंगाला धरून नेलं किंवा लांब नेलं. ते दोघांची नजरानजर रेड्यांची सुटली. आणि मग त्या मालकाने आपापलं नेलं. मग काय लोकांच्या जय जयकार वाढला. मिरवणूक काढली त्यांची, पुण्यातनं मिरवणूक काढल्यानंतर पुढं आळंदीची वारी, कार्तिक वारी, माऊलींचा सोहळा. त्या वारीला हे जोग पैलवान आले. इंद्रायणीमध्ये स्नान करत होते. त्याचवेळी साखरे महाराज तिथे गेले होते म्हणे, दादा महाराज साखरे. मग ते शिष्य म्हटले, महाराज तो माणूस आहे ना, तो पैलवान, ते जोग पैलवान, त्यांनी पुण्यामध्ये मागं रेड्याची टक्कर सोडवली. त्यांची पुण्यातनं सगळ्या मिरवणूक काढली होती. महाराज म्हटले, त्यांना जरा इकडे बोलवून आणा. तिकडे बोलवा म्हटल्यानंतर तुम्हाला महाराजांनी बोललो आहे. मग यांचं पैलवान म्हणजे पैलवान म्हटल्यानंतर त्या ह्याच्यातच नाही गेले. दर्शन घेतलं. नमस्कार महाराज म्हटले, तुमची एक बातमी ऐकली. तर काय हो महाराज, पुण्यातनं मिरवणूक काढली. तर होय, कशाबद्दल काढली हो? तर ती माजलेले पिसाळलेले रेडे होते, त्या रेड्यांची टक्कर आम्ही सोडवली. होय, मी फार मोठा पुरुषार्थ केला. होय महाराज, कुणाला जमत नव्हतं, गोळी घालून मारणार होते, पण आम्ही ती ताकदीनं सोडवलं. काळाच्या टकरीतनं सुटाल काय? काळ जर आला तर त्या काळाच्या टकरीतनं तुम्हाला सुटता येईल काय? गप्पच झाले, नतमस्तक झाले, दंडवत घातला. आणि तिथून पुढं ते वारकरी झाले. तिथली पुढची कथा अशी आहे, ते पश्चाताप झाला, सगळी पैलवानकी सोडली, हिमालयात गेले तपश्चर्या कराय. आणि तिथलं ते हवामान मांडवलं नाही, प्रकृती बिघडली. परत आणि पुण्यात आले. मग कोणतरी महात्म्यानं सांगितलं, माऊलींच्या तिथं जा, समाधीजवळ आजन वृक्षाखाली माऊलींचं ज्ञानेश्वरीचं पारायण करा. आणि मग तिथं पारायण केलं. माऊलीनं स्वप्नात येऊन सांगितलं, तुम्ही आता हा परमार्थच करायचा. आणि मग ते सगळं वाढलं. अशी ती कथा आहे. सांगायचं तात्पर्य काय, ह्याचं नाव आहे पुरुषार्थ. मी कशासाठी सांगितली कथा? पुरुषार्थ कशाला म्हणावा, ह्याला पुरुषार्थ म्हणायचं. सगळं सोडलं, मग सगळं सोडलं, सगळी सोडायची ताकद पाहिजे. हां, संतांनी आम्हाला सांगितलं आहे, पण सोडतोय की आम्ही? रोज म्हणतोय प्रमाण, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेघा देवाचे, शरण रेघा देवाचे.
अंततडा मी पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या. हे जाणून शरण रे गा. महाराजांनी हे जाणले, सगळं जाणले म्हणून ते काय म्हणतात, शरणागत झालो. काय झालो? शरणागत झालो. आता म्हणजे काय, सोडायचं काय, सगळं त्याग करायचं काय? त्याग करायचा म्हणजे कसं आहे, देहानं त्याग करून चालत नाही महाराज, आतल्या अंतकरणाच्या वृत्तीतून त्याग व्हायला पाहिजे, तर ते सुटलं म्हणावं, नाही तर सुटलेलं नाही. अजून एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. हे बघा, काय जमत नाही, धंद्याचं जमत नाही, कशाचा मेळ नाही म्हणून तो लग्न भीत नाही, संन्यास घेतला. का संन्यास घेतला? काय जमत नाही, लग्नाचं काय नाही, कशाचा मेळ नाही, ते आपला संन्यास घेतलेला बरा. संन्यास घेतला, भगवी कपडे घातली आणि एके ठिकाणी गंगेच्या काठावर आंघोळ करायला गेला. आंघोळ करायला गेल्यानंतर घाट बांधलेला होता. आंघोळ करून असा बाहेर आला आणि घाट बांधलेला दगडी पूर्वीच्या पायऱ्या, त्या 2 दगडाच्या मध्ये फट होती आणि त्या फटीमध्ये ती एक अंगठी पडली, ती सोन्याची, आणि त्यात हिरा होता. ते आंघोळ करून आल्यानंतर त्या संन्यासाने ते बघितलं. अरा म्हणते, अंगठी सोन्याची आहे, त्यात हिरा आहे, म्हणजे मौल्यवान आहे. खरं मी संन्याशी, घेऊन चालतंय? मग घेऊन चालत नाही आपल्याला म्हटल्यानंतर मग जरा तरी काहीतरी उपकार करावा म्हणून तिथं एक धोबी कपडे धुवायला आलेला परीट मामा. त्याला म्हटलं, इकडे काय महाराज, हे बघ त्या दगडाच्या फटीत अंगठी आहे बा अडकलेली, सोन्याची आहे, हिरा आहे, मौल्यवान आहे, ती घे, मौल्यवान आहे, तुझं कल्याण होईल. ब्रह्मचार्यानं त्या संन्यासानं तसं त्या धोब्याला म्हणजे परटाला म्हटल्याबरोबर परीट मोठ्यानं रडायला लागला, हां करून रडायला लागला. कथेत आडकथा म्हणून सांगतो तुम्हाला, रडणाऱ्या माणसाला थांब म्हणायचं नाही, ते लईच रडतंय. भांडणाऱ्या माणसाला भांडत असलं, शिवाय देत असलं का नाही, तर भांडू नको म्हणायचं नाही, गप्प बसायचं. नंतर भेंडळून ते गप्पच बसते. ते ब्रह्मचारी म्हणला, तर याला का रडतोस म्हणून विचारायचं नाही, लईच रडणार. थांबला आणि मग ते परीट थांबल्यावर म्हणला, का रे बाबा, तुला काय साप चावला नाही पाण्यातला, मी तुला काय शिव्या दिल्या नाही, चांगलं सांगितलं, ती अंगठी पडलेली घे म्हणतो, त्यात अडकलेली आहे, मौल्यवान आहे, आणि तू रडाय का लागला? महाराज, गेली 4 महिने त्या दगडात अडकलेली अंगठी मी बघतोय, रोज धुवायला येतोय, मला घ्यायची इच्छा झाली नाही, आणि तुम्ही कोण? संन्यासी ब्रह्मचारी, आणि तुम्हाला ती इच्छा व्हावी हेच मला वाईट वाटते म्हणून रडू आलं. दृष्टांत संपला. आता खरा संन्यासी कोण? म्हणजे वरच्या मनानं वर्णावर्ण आम्ही नाही चालत महाराज, आतून पाहिजे, आतून पाहिजे. वर्णावर्ण वैराग्य नाही चालत, आतनं पाहिजे. कसं आहे, मग काय सांगितलं ते महाराजांनी, त्याच्यावर विचार पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, साधनाने युक्त पाहिजे, तर ते शक्य होते, ना तर शक्य होऊ शकत नाही महाराज. आणि हे ज्याला जमलंय त्याला खरा पुरुषार्थ आहे. आणि आता हा पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी मग काय सांगितलं, सिद्धी म्हटलं त्याला. सिद्धीचे प्रकार आहेत महाराज, अनेक सिद्धीचे प्रकार आहेत. त्यात आणि म्हणजे महासिद्धी, मध्यसिद्धी अशी सिद्धीचे प्रकार आहेत. पण संत महात्मे सिद्धीकडे जात नाहीत. माझी सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजा अंशे पाणी काय. सिद्धीच्या भानगडीत पडत नाहीत, पण गरज पडली तर त्या सिद्धीचा वापर करतात. संतांनी केला आहे का नाही सांगा? गरज पडली त्यावेळी सिद्धीचा वापर केला, पण त्यात अडकून पडले नाहीत. त्यात बऱ्याचशा सिद्धी आहेत. दूरदर्शन सिद्धी, दूरश्रवण सिद्धी, दूरस्पर्श सिद्धी. माऊलीने सुद्धा त्याचं वर्णन केलं आहे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. ही सिद्धी प्राप्त जर झाली तर स्वर्गीचा आलोच ऐके, मनोवत ओळखे मुंगी यायचे.
समुद्री पायवाट जोडे. समुद्रानं पाण्यानं चालत जाईल. बरीच अशी उदाहरणं तिथं आहेत. ती सगळ्या वैभव मी सांगत नाही. म्हणजे काय काय करतो, पाण्यानं चालायची सिद्धी आहे, स्वर्गातला ऐकायची सिद्धी आहे, स्वर्गात स्पर्श करायची सिद्धी आहे, स्पर्शसिद्धी. स्पर्शसिद्धीसाठी तुम्हाला एक पुराणातलं उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती आहे ते. दशरथ राजाचा कानाजवळचा एक केस पिकला. कानाजवळचा केस पिकल्यानंतर समजावं आता कसलं पत्र नोटीस आले, कसलं आता मागं पडतायचं नोटीस आले. तेव्हा हाय ते सगळं मुलग्याच्या ताब्यात द्यावं आणि आपलं जावं. नोटीस येऊ दे, काय वाटेल ते येऊ देत, किल्ली सोडायला कोण तयार नसते. अगोदर खरं तर मुलग्याच्या ताब्यात किल्ल्या द्याव्यात. हे बाबा घे, सासूनं सुनेच्या ताब्यात किल्ल्या द्याव्यात. हे आता तुझ्याकडे घे आणि तुझं तू बघ. काही काही सासवा अशा असतात, काही काही सासरे असे असतात, वडील असे असतात की त्या किल्ल्या शेवटी कापून घ्याव्या लागतात. कंबरेच्या कधी घ्यायच्या कापून, गुरुजी कधी घ्यायच्या कापून, मेल्यावर. हां, मेल्यावर कापून, म्हणजे द्यायला तयार नाही. पण आता आपला काय विचार चालला आहे, दशरथ राजाला असं वाटलं केस पिकला, आता रामाला गादीवर बसवायचं. त्यांनी प्रधानजीला सांगून सगळी चर्चा करून ते दिवस फिक्स करून काय केलं, बातमी केली. ही सगळ्या नगरावर अयोध्येवर बातमी झाली. मंथराच्या कानावर पडली. मंत्रा कैकईची दाशी. मंत्रा आली आणि म्हणले, राणीसाहेब ऐकली काय बातमी? तर ऐकली की. काय ऐकली? तर माझ्या रामाला गादीवर बसवणार आहेत म्हणून, रामाचा राज्याभिषेक करणार आहे. कैकई चांगली होती महाराज, तिचं रामावर अतिशय प्रेम होतं, कौशल्यापेक्षा जास्त प्रेम होतं. कैकई मातेनं रामप्रभूंचं राघव हे नाव कैकई मातेनं ठेवलेलं आहे, राघव. आणि रामाला गादी बसवणार. काय म्हणता तुम्ही वेड्यात काय म्हणले? अहो तुम्हाला 2 तुमच्याकडे वर शिल्लक आहेत. एका वरानं रामाला वनवासला पाठवाय सांगा आणि एका वरानं भरताला गादीवर बसवाय सांगा. काय बोलतीस मंत्रा, काय बोलतीस? हे तुझ्या तोंडात बोलणं शोभत नाही असं कोण म्हणते? कैकई म्हणते. आता त्या कैकईने ऐकलं, ती तयार असतात. हे कैकई म्हणजे कुणाची सल्लागार? म्हणजे मंथरा कुणाची सल्लागार? कैकईची सल्लागार. काही सल्लागार असं असतात ज्याला सल्ला दिला ते गारच होतात. असे सल्लागार काय आहेत? हे बघा, तुम्ही माझं ऐकत नाही. आता मग मला तुम्हाला काय सांगायची इच्छा नाही, फक्त मला आलिंगन द्या बस. त्या मंत्र्यानं कैकई मातेला आलिंगन दिलं, म्हणजे स्पर्श केला. आणि ते विकल्प जो होता तिच्या अंतकरणामध्ये, तो अंतकरणातला विकल्प कैकई मातेच्या अंतकरणामध्ये विकल्प गेला. ये हृदयीचे ते हृदय घातले. आणि विकल्प घुसल्याबरोबर कैकई माता क्रोधागारामध्ये जाऊन बसली. मग पुढं काय घडलं? रामायण घडलं. म्हणा की पुढं रामायण घडलं, बाकी सांगायची काय गरज नाही. ही दूर म्हणजे स्पर्श सिद्धी आहे. ही कसली सिद्धी? अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका मोठ्या सावकारानं मोठा असा बंगला बांधला. नगरामध्ये त्यासारखा बंगला कोणाचा नव्हता. फर्स्ट क्लास. लोक म्हणायचे, काय सावकार, काय बंगला बांधला आहे? आजपर्यंत कुणी आमच्या गावात बंगला बांधला नाही आणि इथून पुढेही कोण बांधणार नाही. नवे नवे जिल्ह्यातसुद्धा असा कोणाचा बंगला नाही. लय भारी. अगदी वास्तू विशारदकडे जाऊन, वास्तुतज्ञाकडे जाऊन ते सगळं बरोबर केलं. आणि त्या गावात एक साधू आले. महाराज आले ते कीर्तनला. ते सावकार म्हणला, महाराज माझ्या घराला पाय लागू देत. म्हणजे स्पर्श, स्पर्श माझ्या घराला तुझ्या चरणाचा स्पर्श होऊ देत. महाराज गेले. सगळं काय झालं, पाद्यपूजा झाली, सगळं झालं. आणि तो सावकार म्हटला, महाराज काय सांगायचं? सगळं ते वास्तुतज्ञाला विचारून अगदी सगळं व्यवस्थित केलं आहे बघा.
किती बाय किती, कसं पाहिजे, कुठं पाहिजे, खिडकी कुठं पाहिजे, देवघर कुठं पाहिजे, हे सगळं अगदी स्वयंपाकघर कुठं पाहिजे, सगळं केले, सगळे शांत करून केले. तरीसुद्धा ह्यात काय दोष आहेत असं वाटते का तुम्हाला? महाराज हे निर्भीड असतात, साधू जे असतात ते निर्भीड असतात. साधू महाराज म्हणले, हे बघा तुम्हाला दोष सांगेन मी, कारण तुमची ऐकायची तयारी आहे का? तर आहे की म्हणले. कळायला काय वाईट झालं? दोष कळून येतील नाही, कळतील दोष काय आहे ते. हे बघा, हे तुम्ही बंगला सगळ्या जिल्ह्यात भारी बांधला आहे, पण हा एक दोष, पहिला दोष आहे, हा बंगला कधी ना कधी पडणार आहे. पडणार ना? किती वर्षाची गॅरंटी? 100 वर्षाची म्हणतात नाही. ते मी काल आपली चर्चा झाली. इंग्रजांनी आमच्या सरकारला नोटीस पाठवलं, हे निडोरीवरचं पूल, ते सगळी फुलं पाडून नवीन बांधा, त्यांची गॅरंटी संपलेली आहे. म्हणजे हा बंगला तुमचा कधी ना कधी पडणार आहे, हा पहिला दोष. आणि दुसरा दोष असा आहे की ह्या तुम्ही बांधलेल्या बंगल्यातून एक दिवस तुम्हाला बाहेर काढणार आहेत, पुन्हा कधीच घरात आणणार नाहीत. हे 2 दोष आहेत. होय ना? आता हे 2 दोष कळले का नाही? कळले ना? हे 2 दोष कळले. स्पर्शसिद्धीसाठी मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. मग हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तो पण कळत नाही. हे साधं निर्भीड असतात म्हटलं. नाही भीड भाड, नाही भीड भाड, तुका म्हणे साना थोरत, तुका म्हणे साना थोरत, नाही भीड भाड, तुका म्हणे साना थोर, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. संतांच्या ठिकाणी भीडभाड काय नसते. काय भीडभाड नाही? पुरुषार्थ सिद्धी त्यांच्याकडे प्राप्त आहे महाराज. कुणाचं वाईट होणार, कोण काय करणार, हे सर्व कोण आहे? एक देवच आहे, अशी प्रातिभ अनुभूती आलेली असते. सगळं एक देवच आहे. ते त्याला बरीच अशी प्रमाण आहेत महाराज. हे सर्व जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण तो परमात्मा एकच आहे. आणि दिसणारं जगत कसं आहे? आभाषिक आहे, अध्याशिक आहे. म्हणजे अध्याशिक आहे हे, आभाषिक आहे हे जे याला कळले, ते आभाषिक पदार्थामध्ये ते अडकून राहत नाहीत. तिने काय धरले असते? मग प्रवचनात महाराजांनी सांगितलं, एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित,
आम्ही झालो बळीवंत लाथारीला संसार लाथारीला संसार बळीचे अंकित आम्ही झालो बळीवंत. एक देवच ह्या विश्वामध्ये बळीवंत आहे महाराज. दुसरा कोण नाही. देवाशिवाय दुसरं कोण बळीवंत नाही. एश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंत तोच परमात्मा सगळ्यात बळीवंत आहे महाराज. बळीवंत आहे. आणि मग त्या बळीवंत असणाऱ्या परमात्म्याला आम्ही शरण गेलो त्याच्यामुळं आम्ही काय झालो बळीवंत झालो. आता संसार काय केला संसार लाथाळून टाकला. संसाराला लाथ मारली. मग आता संसार काय करणार आम्हाला ते मागे एकदा सांगितलं आहे दृष्टांत. राजाकडे एक माणूस आला. राजा गेटवर अडवलं. कोण तुम्ही शिपाईने अडवलं. मी मामा म्हणला. ते शिपाई म्हणले राजाचा मामा असत सोडा. गेला दरबारात गेला. प्रधानजी होते. कोण तुम्ही म्हणला मी मामा. प्रधानजी म्हणला राजाचा मामा असत. राजाला भेटला. नमस्कार केला. कोण तुम्ही मी मामा ना महाराज. राजाला वाटलं राणीचा मामा असणार. राजाने हुकूम दिला यांची म्हणजे काय करा स्पेशल व्यवस्था करा. मामा आहेत आमच्या राणीसाहेबांचा मामा आहेत. स्पेशल व्यवस्था. मग आता ते स्पेशल व्यवस्था म्हटल्यानंतर बरेच दिवस राहायला तिथं पाहुणचार घेत. रोज वेगवेगळ्या डब्यात. नुसतं राजवाड्यातलंच नाही तर बाहेरसुद्धा येऊन आणि उधाऱ्या केल्या. सगळ्या उधाऱ्या केल्या. बाहेरच्या दुकानदारांनी उधाऱ्या केल्या. हो एक दिवस राणीला भेटले. महाराज कोण तुम्ही म्हटला मी मामा. राणीला वाटलं राजांचा मामा असणार. बरेच दिवस 10-15 दिवस झाले बाहेर सगळं उधारी केलेली. मग ती 15 दिवसानंतर बाहेरच्या लोकांनी बिलं तयार केली आणि आत पाठवली की पास व्हायला. कसली आता ती सांगत नाही नावं. ती बिलं पाठवली तर प्रधानजीने सही केली. राजा म्हणले राजाकडे गेल्यावर राजा म्हणणार एवढी सगळी व्यवस्था असूनसुद्धा आणि बाहेरची उधारी. दोघं एक शयनगृहामध्ये असताना ते म्हटले राजा म्हटला काय तुझा मामा म्हणले एवढी व्यवस्था असूनसुद्धा बाहेरची उधारी. कुणाचा मामा राणी म्हणतात. मी म्हणतोय तुमचा मामा. राजा म्हणतोय माझा मामा नव्हं. राणी म्हणते माझा मामा नव्हं. ठीक आहे आता कुणाचा मामा उद्या दरबारात बोलूया. उद्या दरबार बोलला त्याला बोलवलं. कोण तुम्ही त्यानं ओळखलं. आता सगळं भांडं पितळ उघडं पडलं. कोण तुम्ही तर मामा. कुणाचा म्हणील त्याचा. कुणाचा मामा मी जो मला मामा म्हणील त्याचा मी मामा. आम्ही तुम्हाला मामा म्हणत नाही. मग निघालो. दृष्टांत संपला. मग संसार कुणाचा ह्याचा सिद्धांत असा आहे. संसार कुणाचा माझा म्हटलं की मानगोटी बसलाच. माझा काय सांग मी तर महाराज म्हणतात बळीचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. शरणागत झालो
म्हणा. शरणागत झालो तेने मी पणा मुकलो. पहिल्या पदावर चिंतन करता येते, बाकीचं पुढचं काय सगळी चरणं ही आहेत. आता शरण हे शब्द कशासाठी आहे व कसा आहे? शरणागत झालो, कुणाला शरण जावं, कसं शरण जावं ह्याचा जर विचार केला तर एक शरण जाण्यासाठी योग्य असणारा कोण? एक देवच आहे. देव शरणागत. त्या देवाला शरण जायला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आता शरण जाणे म्हणजे हा शब्द कुठला आहे? युद्धभूमीला आहे. आपल्या इतिहासामध्ये वाचलं नाही, लढाई चालू झाली, जी बाजू परकी आहे तो काय करतो? शरण जातो. शरण जातो म्हणजे कसं शरण जायचं? हात वर करायचं, तोंडामध्ये काडी धरायची, काडी, आणि त्यांना जाऊन दंडवत घालायचा. म्हणजे आजपासून मी तुम्हाला शरण आहे. आजपासून सगळं जे काय असेल ते सगळं तुमचं, सगळं तुमचं. जे काय असेल ते सगळं तुमचं. म्हणजे ते आता कर्तृत्वाची, भोक्तृत्वाची भ्रांती काही शिल्लक राहत नाही. याचं नाव आहे शरण. महाराजांची बरीच प्रमाणात म्हणून शरण जावे सर्व भावे. सर्व भावे म्हणजे सगळ्या भावानं, जीवे भावे, मनोभावे, देह भावे, सगळ्या भावानं शरण जायचं आहे देवाला. का जायचं आहे? त्याला एकदा शरण गेलं की तो जो शरण आला आहे त्यानं वचन दिलं आहे नाही, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्ये मीचे एकू. महाराजांनी त्याचा अनुभव घेतला आहे म्हणून ते देवालाच म्हणतात, देवा तू कृपा करुणा सिंधू, ओशी माय बाप अमुता बंधू, जीवन सिद्धी साधना सिंधू, थोडीशी भवबंधू काळ पाश. शरणागता वज्रपंजर, शरणागता वज्रपंजर. शरणा बापू म्हणा, होशी माय बाप आमुता सिद्धी साधना सिंधू, थोडीशी भाऊबंधू होशी माय बाप आमुता बंधू, जीवन सिद्धी साधना सिंधू, थोडीशी बंधू काळ पाषाण. हे देवा तू कसा आहेस? कृपावंत आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू, तू कृपावंत आहे, करुणावंत आहेस. होशी मायबाप आमचा बंधू, विठ्ठल मायबाप चुलता. जीवन सिद्धी साधना सिंधू. ही जीवना जोपर्यंत तुझ्या मतावर आमचं जीवन आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य? त्याच्या सत्यावर चालते, बोलतो चालतं त्याच्या सत्य महाराज. आमचं ह्याच्यामध्ये काही नाही. थोडीशी भवबंधू काळपाश. ह्या भवबंधातून सोडून घेणारा तूच आहेस. शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार, सकळा देवा तू अगोचर, होशी अविकार अविनाश. ते अभंग पूर्ण वाचून बघा, सुंदर अभंग आहे. भागली स्तुती करता पार, तेथे मी काय ते गावार जाणावया तुझा विचार, लागे अंत ऐशी नाही. नाही भाव परी म्हणवितो तुझा. शरण जाणे म्हणजे काय करणे? माझ्याकडे भाव नाही. नाही भाव परी म्हणवितो तुझा, नाही भक्ती परी करीतो पूजा. आपुलिया नामाची आकाजा, तुझं केशिराजा लागे धावणे. पुढे म्हणतात,
तुझ्या बळे पंढरीनाथा झालो निर्भर तुटली व्यथा घातला भार तुझिया माथा न भी सर्वता तुका म्हणे. तुझ्या चरणावर आता मी भार घातलाय. याचं नाव आहे शरण जाणे. शरण जाणे. आता इथं दुसऱ्या बाजूने विचार केला तर युद्धामध्ये शरण जायचं आहे. मग आमच्याकडे युद्ध आहे का नाही हो? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिवस आम्हा युद्धांचा प्रसंग. आमचं युद्ध आहे का नाही? हां, बाहेरचं जग आणि आतलं जग युद्ध सारखं चालू आहे की नाही? प्रत्येकाचं युद्ध आहे. रात्रंदिवस युद्ध चालू आहे महाराज. रात्रंदिवस आहे. तसं बघितलं तर मनाचे दोन भाग आहेत. हे अंतर्मुख होणारं मन आणि बहिर्मुख होणारं मन. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. लक्षात येऊ, तिथं ते सोडायचं नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आतलं मन काय म्हणते? एखादं कर्म करायचं झालं, वाईट जर कर्म असेल तर हे काय बरोबर नाही, हे करणं बरोबर नाही. आत एकटाच ते त्याचं तेच आतल्यात. दुसरं मन काय म्हणते? त्याला काय होतं? बऱ्याच जणांनी तसं केलं आहे, ती चमचमीत आहे. मग आपण केलं तर काय होतं? बाहेरचं मन म्हणते. हे सारखं चालू होते. एक भिकारी होता. भिकारी उंचावर मंदिर होतं. त्या मंदिराच्या पायऱ्यावर भीक मागत बसला होता. 2 दिवस काय पोट आला नाही. 2 दिवस काय पोट आला नाही. दिवस तरी संपत आला. मंदिर बंद होणार. भीक मागत होता. सगळे बाकीचे भिकारी निघून गेले. आणि आता काय करायचं? तरी थांबला. मग एक माणूस मोठा सेठजी सावकार शेवटला आपलं व्यवहार बंद करून, दुकान बंद करून देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून आला. किंवा म्हटला, सावकार 2 दिवस काय पोटाला नाही, काहीतरी पोटासाठी काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं महाराज. भिकारी त्या सावकारानं खिशात हात घातला. ती शेठजी जे होता ते किराणा माल दुकानदार होता. त्यानं खिशात घेतलेलं होतं फुटाणं. फुटाणं. आता याला काय द्यायचं म्हटलं, खिशात हात घातला, मूठ भरली आणि त्याच्या त्या भांड्यात टाकली. देवाचं दर्शन घेतलं आणि तो गेला. वेळ झाली, तो आपल्या ठिकाणी गेला. हो भिकारी ते घेऊन आता म्हणता एवढंच खायचं, पाणी प्यायचं आणि आजची रात्र कशी तरी काढायचे. त्याच्या मुक्कामच्या जागेला गेला. हो कुठंतरी पडवीत असेल. ते फुटाणं खातान त्यात एक सोन्याचं नाणं गावलं. कशात होतं सोन्याचं नाणं? त्या फुटाण्याच्या भांड्यात. त्याचं आतलं मन म्हटलं साणं झालं, बरं झालं म्हटलं. कारण त्यावेळी सोन्याच्या नाण्याला किंमत होती महाराज. त्याला पुन्हा म्हणजे बरेच दिवस भीक मागायची काय गरज वाटली नसते. खरं त्याचंच मन म्हटलं, अरे त्या सावकारानं आपल्याला फुटाणं दिलं, त्यानं नाणं दिलं तर काय? त्यात आतल्यात ह्याचं युद्ध चालू झालं. काय चालू झालं? युद्ध चालू झालं महाराज. एक मन म्हणायचं काय बिघडलं, मग आम्ही त्याच्याकडे काय मागायला गेलतो काय, त्यानं ते दिले मग त्याला काय होते म्हणलं. ते आतलं एक मन म्हणते. ते दुसरं मन म्हणते नाही नाही नाही, ते फुटाणे जाताना चुकून आला असेल ते म्हणले. चुकभूल चुकभूल देणे घेणे न. रात्रभर त्या भिकाऱ्याला झोप पडली नाही ह्या 2 विचारामुळं. रात्रंदिवस आम्हा रात्रभर झोप पडली नाही. दुसरी दिवशी तो भिकारी तिथंच त्या पायरीवर बसला. त्या सावकाराचा बी नेम होता, दुकान बंद करायचं, संध्याकाळी देवाचं दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. संध्याकाळी ते नेमाप्रमाणे आला. आल्यावर बरं झालं म्हणलं. अर्धा उठला भिकारी, महाराज सेठजी हे तुमचं सोन्याचं नाणं घ्या. अरे हे कुठलं?
काल तुम्ही मला जे फुटाणे दिलं ते फुटाण्यातनं आलं तर. अरे शेठजी म्हटलं मी तुला नाणं दिलं आहे का नाही माझ्या लक्षातसुद्धा नाही, आणि ह्या नाण्याची किंमत गरज तुला जास्त आहे, तुला जास्त आहे, ते घे तुला. ती भिकारी काय म्हणला माहिती आहे काय? हां नको रे बाबा म्हटला, ह्या एका सोन्याच्या नाण्यानं माझी रात्रभर झोप बिघडली. ते नाणं माझ्याकडे ठेवून काय करू? दृष्टांत संपला. लक्षात येते का बघा? आता ते त्यावेळी तिची जी निवृत्ती होती त्या नाण्याबद्दलची, त्या नाण्याबद्दल प्रवृत्ती असती तर त्यानं ते केशात घातलं असतं, बरं झालं असतं म्हणतात. पण त्या नाण्याबद्दल ज्यावेळी तिची निवृत्तीची इच्छा निर्माण झाली त्यावेळी त्याने ते परत केलं नाणं. पण अशी प्रवृत्ती आणि निवृत्ती त्याचा विचार करण्यासाठी त्यासाठी अभ्यास, मग काय सांगितलं मी, अभ्यासा पाहिजे मला. पहिलं एक पुरुषार्थ पाहिजे, दुसरा अभ्यास. तुकाराम महाराज म्हणतात किंवा माऊलीसुद्धा म्हणतात, अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागे तू माझ्या ठाई अभ्यासी मिळ. अभ्यासी मिळ, अभ्यास कर. अभ्यास करायला पाहिजे नाही. अभ्यास कसला करायला पाहिजे? वाईट गोष्टीचा त्याग करण्याचा अभ्यास करायला पाहिजे. मग अशी महाराजांनी सांगितलं एक पुण्य पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न पाहिजे. नाही, प्रयत्न पाहिजे, त्याशिवाय ते कसं होईल? देहरी पलंगावरी नाही चालत. प्रयत्न पाहिजे. कसला प्रयत्न? विकार घालवण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो महाराज. म्हणून आम्ही नेहमी म्हणतोय बघा, काय म्हणतोय? संसार होत असतोय, परमार्थ करावा लागतोय. करावा लागतोय म्हणजे काय? अंतकरण वृत्तीतले जे वाईट विकार आहेत ते घालवावे लागतात. प्रयत्नानं जातात, ते प्रयत्नानं जातात. प्रयत्न करावा लागतो. म्हणून पहिलं पुरुषार्थ पाहिजे, दुसरा प्रयत्न पाहिजे. त्याला महाराजांचं प्रमाण, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास. तुका म्हणे असाध्य गोष्टीसुद्धा साध्य करता येतील. कशानं? अभ्यास करायला पाहिजे. आम्ही अभ्यास करत नाही. प्रवचनात महाराजांनी सांगितलं ते अभ्यास करताना कंटाळा आला म्हणून 3 तास टी व्ही बघितला. चांगलं सांगितलं ते, त्यांचं लक्ष नाही. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. वाईट गोष्टीचा त्याग करायला पाहिजे का नको? त्याग करायला पाहिजे महाराज. त्याग केल्याशिवाय कुठलीही गोष्ट, म्हणून महाराजांच्या माऊलींचे वय बघा, विष रांधली रससोय, जे जेवणारा ठाऊ आहे ते ताट जे सांडून जाया परी. वमिली या अन्ना लाळ न घोटी जे रसना, का अंग न सुवावी अलिंगना प्रेताची. तैशी संसारा या समजता, जाणी जे अनित्यता, ते वैराग्य दवडीता पाठी लागे. तिथं ते हे अगोदर हे असं करायला पाहिजे तर ते साध्य होईल. म्हणजे तिथं प्रयत्न पाहिजे, प्रयत्न पाहिजे. आणि ते असं केल्यामुळं परिणाम कशामुळे झाला? त्याचा परिणाम काय झाला? निम्म पुढचं, शरणागत झालो तेने मी नामुकलो, तेने मी नामुकलो. शरणागत झालो, शरणागत झालो, देने मी देने. ओ शरणागत झालो तेने मी पणा मुकलो. आता शरण गेलोय. आता मग आता कसली वाट बघायची? आता वाट आता दिल्याची चवाट, आता दिल्याची चवाट, आता दिल्याची चवाट, आता दिल्याची चवाट. Oh
विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हा विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार बरोबर आहे. म्हणून नका जावं म्हणून नका जावं शरणागत झालो तेने मीपणा मुकलो. मीपणा म्हणजे अहंकार. अहंकार गेला. आता अहंकार काय शिल्लक राहिला नाही. अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला किंवा देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. हे सगळं मीपणा गेला. माझा आता इथं काही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे त्या दोन प्रकारच्या भ्रांत्या शास्त्राने सांगितलेल्या आहे. कर्तृत्वाची भ्रांती नाही, भोक्तृत्वाची भ्रांती नाही. आम्ही केवढं अज्ञानात आहे बघा. मी हे करतोय, मी ते करतोय, मी ते करतोय म्हणतोय. करते कोण हो?
ह्या जगताचं अधिष्ठान असणारा परमात्मा सगळं करतो. हे सगळे त्याच्या सत्तेवर चालते आणि आम्हाला आमचा भ्रम काय, मी करतोय. हे एकदा कळलं की परमार्थ करून संपला. आता काय मग शिल्लक राहत नाही. त्याचंच नाव आहे भक्त, त्याचं नाव आहे चौथा भक्त, त्याचंच नाव आहे पुरुषार्थ सिद्धी चौथा भक्त. काय म्हणतात त्याचं? मग आता चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. काहीच करणे नाही म्हणजे काहीच करायचं नाही, म्हणजे काहीच करायचं नाही. कारण ती त्या स्थितीमध्ये असतो, ते सगळं त्याचं कोण चालवतो? योगक्षम त्यांचा जाणे जडभारी वाट दावी करी धरून या. पण थोडी जरी भ्रांती असेल, भ्रम असेल, त्यावेळी एक उदाहरण सांगतो, तुमच्या सर्वांच्या परिचयाचं आहे, सर्वांच्या परिचयाचं. द्रौपदीचं उदाहरण घ्या. भर सभेमध्ये दुःशासनानं साडीच्या म्हणजे पदराला हात घातला. कोण कोण होते? 5 पती होते, त्यांनी माना घातल्या. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे सगळे मोठमोठे बुजुर्ग होते, ते मिंदे होते, त्यांनी पण माना खाली घातल्या. आता हारलेले आहेत युद्धामध्ये. आता दुसरं कोण नाही म्हटल्यानंतर भगवंताला धावा केला, देवाचा धावा केला. पण काय केलं तर एका हातानं पदराला धरलं तर, एका हातानं पदराला धरलं तर आणि दुसऱ्या हातानं देवाकडं हात करून हाक मारते. हाक मारते. द्वारकेमध्ये देवाच्या कानावर शब्द पडले. शेजारी रुक्मिणी माता आहे. रुक्मिणी माता म्हणते, अहो काय कानावर शब्द पडले नाहीत का? ती द्रौपदी ओरडायला लागली, साथ घालायला लागली, तुम्हाला ऐकू येते का नाही का कान? आता तशी म्हणली नसेल, पण आपण आत्ताच्या भाषेत धरूया का टिंबा टिंबा. हे बघ रुक्मिणी, मला सगळं ऐकू येते. रुक्मिणी म्हणते, मला काय, हे बघ मुंगीच्या पायातले घुंगरू वाजतेले सुद्धा मला ऐकू येतात, तिची हाक ऐकू येत नाही. मुंगी के पाव में भी घुंगरू बाजे, वो भी अल्लाह सुनता है. ते मला कळते आणि ते कळत नाही. मग का जायत नाही? अहो तिनं लाज राखासाठी एका हातानं पदर धरला आहे आणि एका हातानं म्हणजे आणि हात वर करून तुम्हाला हाक मारते, म्हणूनच जाईत नाही. अहो काय म्हणून जाईत नाही? तिने एका हातानं किती वेळ धरणार? ती एका हातानं धरले आणि एका तोंडानं हाक मारते. देव म्हणजे म्हणूनच जात नाही. वा काय मला ऐकू आलं नाही सरळ प्रमाण, मला पाठ नाही. तिळभर जरी होय अभिमान. हां हां हां, देवाला तो भार आहे महाराज. जरा जरी अभिमान झालं, अरे मी सगळं करतो आणि हे आपल्याला घ्यायला भार आहे, वाटतंय ते आम्हाला वाटतं मी करतोय. हां हां, द्रौपदीने हात धरला आणि हाक मारली आणि शेवटी आता देव काय म्हणतात, म्हणूनच जात नाही. रुक्मिणी माता म्हणते म्हणूनच म्हणजे काय? अगं तिनं अजून तिच्या पदराला हातानं धरलं आहे, अजून तिच्याकडं भ्रांती आहे, माझी लाज मी अजून राखते, म्हणून जात नाही. ज्यावेळी दोन्ही हात वर सोडलं नाही, द्रौपदी काय म्हणते, कोठे गुंतळासी बारकेचा राया, कोठे गुंतळासी बारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया,
सकया लागिला वेळा सकया लागिला अशी द्रौपदी मातेने ज्यावेळी आर्त हाक मारले त्यावेळी देव प्रकट झाले, साड्या दिल्या. अजून बरीच अशी उदाहरणं घेता येतील महाराज. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या पांडव तरी राहतील नंतर मी तरी राहीन. मग आता चिरंजीवी भीष्माचार्य ही देवाला कळलं हो. युद्ध थांबल्यानंतर पालामध्ये जाऊन पांडवांचे देव म्हणतात, अहो भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली आणि काय करायचं उद्या. सगळेच पांडव धर्मराजासह अर्जुनासह काय म्हणतात देवाला माहिती आहे, ते उद्या काय करायचे तुझं तू बघ, आमचं काय नाही. घातला भार तुझ्या माथा नभी सर्वता तुका म्हणे. तारीशी तरी तारी अथवा मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. शरण आलो नेणत पाने, भाव आणि भक्ती काहीच नेणे. मती मंद सर्व ज्ञाने, बहु रंक उणे रंकावा. आम्ही शरण आलोय म्हणून शरणागत झालो, तेने मीपणा मुकलो म्हणजे अहंकार गेला. आता यानंतर मग दिल्याचीच वाट. काय दिल्याची वाट, देवान जे दिले त्याची वाट बघावी महाराज. पण आमचं झालं कसं, आम्ही शिजस तर थांबतोय, निवस तर थांबत नाही. बघा प्रत्येक ठिकाणी वाट बघ. तिथला पी हळद हू गुरी नाही चालत महाराज, थांबायला लागते. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, प्राप्त काळ घडी आले म्हणे. त्याच्या अगोदर काय तुका म्हणे, येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले म्हणे. ती योग्य घडी यायला लागते महाराज, तोपर्यंत चालत नाही. पण आम्ही तेवढंसुद्धा थांबत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक शेतकऱ्याचा आंबा होतं, आंब्याची बाग होती. त्या एका आंब्याला आंबं लागलेलं, ते जाऊन वानर 4 होते, ते आंबं खायला लागले. शेतकरी आला आणि त्या शेतकऱ्यानं त्या वानरांना ताणलं, दगडं मारून ताणलं गोपणीतल्या दगडातनं. वानरं लांब गेली आणि त्यांची चर्चा चौघांनी चालली. त्यातलं एक काय म्हणते, काय त्याचं जायचं आता का सगळं आंबं खायचो आम्ही. दुसरं म्हणते त्याचं काय चुकलं, त्याचं मालकीचं झाड, त्यानं आम्हाला ताणलं, त्याचं काय चुकलं नाही. तिसरं म्हणते, हे बघ झाड त्यानं लावले, पाणी झाडाला त्यानं घातले, आंबं त्याच्या मालकीचं, आणि आम्ही आयत्या पिठावर गेलो तिथं, ते कसं काय शक्य आहे. यांची चौघांची वानरांची मिटिंग झाली. त्यापेक्षा असं करूया, आपणच झाड लावूया. मग त्यांनी कामं वाटून घेतली. ती एक जण म्हटलं, मी नकानं डबरा करतो, जागा कुठे घ्यायची, नदीच्या काठाची चांगली जमीन बघूया, मळीची जमीन. म्हटलं मी डबरा काढतो. एक जण म्हटलं मी उंजळीन पाणी घालतो. एक जण म्हटला मी कोय आणतो. आणि एक जण म्हटला मी लावतो. चौघांचं ठरलं, कामं वाटून घेतली. चौघांनी कामं केली. एकानं डबरा काढला तर दुसऱ्यानं त्यात पाणी ओतलं, तिसऱ्यानं त्यात कोय लावली, कोय आणली ती लावली. आणि चौघजण त्या झाड लावलेल्या जागेला मांडी घालून बसल्यात. का बसल्यात, कवाच झाड उगावते, उगवल काय. ते म्हणलं अजून कसं आहे, जमीन चांगली आहे, पाणी बी भरपूर घातलं आहे, कोय चांगली आहे, आणि अजून कसं उगावलं नाही. त्यातला एक जण म्हणला, बघ रे उकरून बघ की फुटलं आहे काय. ती लगेच त्यांनी उकरलं. ती काय लगेच कोय फुटते काय. त्यातलं एकदम ते सहस्त्र बुद्धी होतं. ते काय म्हणते, थांबा म्हटले, बाहेर कोंब आला नसेल, आत आला असेल, म्हणून तिनं कोय फोडली. दृष्टांत संपला. असं आमचं झालं आहे महाराज. आमचं झालं आहे कसं, वेळ नाही महाराज, वेळ नाही आमच्याकडे. लगेच पाहिजे, लगेच नाही. त्याला अभ्यास करायला लागते महाराज, अभ्यास करायला लागते. ती वैरागी अंगी बांधायला लागते, अनुभव यायला लागतो. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणून महाराज पुढच्या 3ऱ्या पदामध्ये म्हणतात, नलगे उचित काही पहावे संचित. आता आम्हाला उचित काय नाही, संचित कसं आहे, माझं पुढं नशीब काय आहे, काय बघायची गरज नाही. आम्ही काय केलं, देवाच्या चरणावर भार घातलेला आहे. आणि मग आता काय करायचं, कुठंपर्यंत वाट बघायची, कुठंपर्यंत. कारण देवानं देतो म्हणून सांगितले ना, ते गीतेतला श्लोक आहे, अनन्या चिंतयंतो मा हे जना पर्यू
पाशते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वहाम्यहम. ती मगाशी उभी झाली, जो मला शरण आला त्याचं सगळं मी योगक्षम त्याचा बघतो महाराज, योगक्षम त्याचं बघतो. म्हणून ते देवावर सगळा भार. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. मग आता काय करू? शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे सेवा माने तैशी करू देवा. देवाला जशी सेवा आवडते तशी करू. आम्ही सेवा करतोय, देवाला आवडेल तशी का माणसाने आवडेल तशी? मगाशी बाप महाराजांनी सांगितलं, चांगला भजने आहे, गायक चांगला आहे, खरं लग्नामध्ये कराओके म्हणाय गाणी म्हणाय जातोय. आता ती गाणी जी म्हणलेली सिनेमाची ती लोकांना आवडण्यासाठी का देवाला आवडेल अशी? कुठलेही कर्म करत असताना देवाला आवडेल असं करावं. हां, जग काय म्हणेल तिकडे बघू नये, देव काय म्हणेल तिकडे लक्ष द्यावं. देव काय म्हणेल, त्या भगवंतानं आपल्याला आवाज दिला आहे, ती कला दिली कशासाठी? त्याचं गुणगान गाण्यासाठी दिली. कुठलीही कला, 14 विद्या आणि 64 कला ज्या आहेत त्या सगळ्या भगवंतानं आम्हाला प्रत्येकाला एक एक कला दिली. ती कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी दिली महाराज. तिचा वापर दुसरीकडे कधीच करू नाही. तुका म्हणे देवा माने तैशी करू सेवा, आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. सेवा
मूर्खपणा मुकलो, आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट. न लगे उचित काही पहावे संचित, तुका म्हणे सेवा माने तैशी करू देवा, आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. अशाप्रमाणे या अभंगाचं चिंतन माझ्या प्रज्ञेप्रमाणे झालेलं आहे असं समजून सेवा पूर्ण करूया. झालेली सेवा ज्यांच्या कृपेने घडली त्यांचे चरणी, पांडुरंगाचे चरणी, जळोजी मळोजी महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्यांचे साथीदारांचे चरणी अर्पण करून सेवा पूर्ण करू.